So I have explained all the basic concepts of bill of exchange and promissory notes. आता आपल्याला टर्म ऑफ बिल बघायचं आहे. या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, तुम्हाला PDF केली आहे ती पाठवीन मी. द टर्म ऑफ बिल ऑफ एक्सचेंज मे बी एनी ड्युरेशन, म्हणजे टाईम पिरियड. नॉर्मली 90 डेजपेक्षा जास्त ही टर्म असत नाही. त्यानंतर काय सांगितले बघा, वेन ए बिल इज ड्रॉन आफ्टर साईट द टर्म ऑफ बिल बिगिन्स टू रन फ्रॉम द डेट ऑफ साइटिंग, मीन्स वेन द बिल इज ॲक्सेप्टेड. वेन ए बिल ड्रॉन आफ्टर साईट म्हणजे त्याची जी टर्म असते, टाईम पिरियड जो बिगिन होतो तो साईन केल्यानंतर आफ्टर ॲक्सेप्टन्स सुरू होतो. आणि वेन द बिल इज ड्रॉन आफ्टर साईट द टर्म ऑफ बिल बिगिन्स टू रन फ्रॉम द डेट ऑफ ड्रॉईंग ऑफ द बिल. ज्या तारखेला बिल काढलं आहे त्या तारखेपासून टर्म चालू होते जर आफ्टर डेट बिल ड्रॉ केलं असेल तर, आणि आफ्टर साईट असं म्हणून बिल ड्रॉ केलं असेल तर ॲक्सेप्टन्स नंतर ती टर्म चालू होते. म्हणजे टाईम पिरियड ऑफ द बिल जो असतो 3 months 2 months असा प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, तो इफ द बिल इज ड्रॉन आफ्टर साईट इट विल स्टार्ट आफ्टर ॲक्सेप्टन्स ऑफ बिल, अँड इफ द बिल इज ड्रॉन आफ्टर डेट देन द टाईम पिरियड विल स्टार्ट आफ्टर द डेट ऑफ ड्रॉईंग द बिल. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, एक्सपायरी ऑर ड्यू डेट ऑफ बिल, म्हणजे पैसे देण्याची तारीख, म्हणजे द डेट ऑन विच द टर्म ऑफ बिल टर्मिनेट्स, म्हणजे टर्म ऑफ बिलाची मुदत संपते. इट इज कॉल्ड ॲज ड्यू डेट ऑफ द बिल. डेज ऑफ ग्रेस, एव्हरी इन्स्ट्रुमेंट पेएबल अदरवाइज दॅन ऑन डिमांड इज एंटायटल्ड टू 3 days ऑफ ग्रेस. 3 ग्रेस डेज, जसे तुम्हाला ग्रेस मार्क्स देतात त्याप्रमाणे ग्रेस डेज अलाउड केलेले आहेत फॉर पेमेंट. नाव डेट ऑफ मॅच्युरिटी ऑफ द बिल, द डेट विच कम्स आफ्टर ॲडिंग 3 days टू द एक्सपायरी, दॅट इज टू द ड्यू डेट ऑफ द बिल, इज कॉल्ड डेट ऑफ मॅच्युरिटी. म्हणजे ड्यू डेट ऑफ बिलमध्ये 3 ग्रेस डेज ॲड केल्यानंतर जी डेट येईल तिला मॅच्युरिटी डेट असं म्हणतात. ओके. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज बिल ॲट साईट. बिल ॲट साईट मीन्स द इन्स्ट्रुमेंट इन विच नो टाईम फॉर पेमेंट इज मेन्शन. म्हणजे या ठिकाणी पेमेंटसाठी टाईम पिरियड मेन्शन केलेला नसतो. चेक असेल किंवा प्रॉमिसरी नोट किंवा बिल ऑफ एक्सचेंज हे पेएबल ऑन डिमांड असू शकतं. म्हणजे वेन नो स्पेसिफिक टाईम फॉर पेमेंट इज स्पेसिफाईड इज गिवन ऑर इट इज एक्सप्रेस्ड टू बी पेएबल ऑन डिमांड, म्हणजे त्याच्यावर पेएबल ऑन डिमांड असं लिहिलेलं असेल किंवा काही टाईम पिरियड दिलेला नसेल तर त्याला ॲट साईट बिल असं म्हणतात. ॲट साईट अँड प्रेझेंटमेंट मीन्स पेएबल ऑन डिमांड. अन इन्स्ट्रुमेंट पेएबल ऑन डिमांड मे बी प्रेझेंटेड फॉर पेमेंट ॲट एनी टाईम. हे जे पेएबल ऑन डिमांड असतं ते कधीही पेमेंटसाठी येऊ शकतं, आणि त्यामुळे या प्रकारच्या बिलमध्ये 3 ग्रेस डेज ॲड करत नाही. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. डेज ऑफ ग्रेस आर नॉट ॲडेड. ओके. देन नेक्स्ट पॉईंट इज डेट ऑफ बिल आफ्टर डेट. बिल आफ्टर डेट मीन्स द इन्स्ट्रुमेंट इन विच टाईम फॉर पेमेंट इज मेन्शन्ड. Here time period will be given in the problem, 3 months or 30 days, 60 days, etc. A promissory note or bill of exchange is a time instrument when it is expressed to be payable after a specified period on a specific day after sight on the happening of event which is certain to happen. म्हणजेच काय, the expression after sight means आफ्टर प्रेझेंटमेंट फॉर साईट, म्हणजे ते प्रेझेंट केलेलं आहे, समोर आलेलं आहे, प्रेझेंटमेंट केलेलं आहे त्याचं, त्यावेळेला त्याला आफ्टर साईट असं म्हणतात. इन ए बिल ऑफ एक्सचेंज आफ्टर ॲक्सेप्टन्स ऑर नोटिंग फॉर नॉन ॲक्सेप्टन्स ऑर प्रोटेस्ट फॉर नॉन ॲक्सेप्टन्स, ह्याला आफ्टर साईट असं म्हणतात. ए चेक कॅनॉट बी टाईम इन्स्ट्रुमेंट, कारण चेक हा ऑलवेज पेएबल ऑन डिमांड असतो. Though a check is post-dated and which can be presented on or after such date, its validity will be 90 days from its date and after that it becomes void. म्हणजे त्याच्यानंतर त्याला स्टेल चेक असं म्हणतात, आणि त्या 90 days नंतर तो चेक बँक ऑनर करत नाही. ओके. आता हे झाल्यानंतर आपण नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत.
तो म्हणजे ॲकॉमोडेशन बिल्स. आपण बघितलं होतं की बिल ऑफ एक्सचेंज हे दोन पार्टीजमध्ये सेल किंवा परचेसचं काही ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ड्रॉ केलं जातं. इट इज ड्रॉन बाय द सेलर अँड ही इज कॉल्ड ॲज ड्रॉअर. पण त्यांच्यामध्ये आधी सेल किंवा परचेसचं ट्रान्झॅक्शन झालेलं असतं. इट इज कॉल्ड ॲज ट्रेड बिल. पण ॲक्च्युअल परचेस किंवा सेल न होता जर फायनान्स उभा करण्यासाठी पैशाची गरज आहे म्हणून बिल ऑफ एक्सचेंज काढलं जाईल तर त्याला ॲकॉमोडेशन बिल असं म्हणतात. या नोटमध्ये दिलेलं आहे बघा. द बिल सपोज बॉस नीड्स फायनान्स फॉर 3 months. बॉसला 3 महिन्यासाठी फायनान्सची गरज आहे. तो काय करतो तर ही मे परस्यूड हिज फ्रेंड्स कपूर टू ॲक्सेप्ट हिज ड्राफ्ट. म्हणजे द बॉस विल ड्रॉ द बिल अँड कपूर विल ॲक्सेप्ट इट. आफ्टर दॅट बॉस कॅन डिस्काउंट दिस बिल विथ हिज बँक टू गेट द मनी फ्रॉम द bank against this bill, and this amount can be utilized by both of the parties. म्हणजे दोन्ही पार्टीजसुद्धा ते पैसे जे असतात ते वापरू शकतात. म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्यावर बिल काढायचं आहे, दुसऱ्याने ते ॲक्सेप्ट करून दिल्यानंतर पहिली पार्टी जी असते ती बिल डिस्काउंट करू शकते. डिस्काउंट केल्यानंतर बँक पैसे देते त्या बिलाच्या अगेन्स्ट. त्यावेळी ते पैसे दोन्ही पार्टीज वापरून घेतात आणि ॲट द टाईम ऑफ पेमेंट ते पैसे दोन्ही पार्टीज एकत्र करतात आणि जो ड्रॉई असतो तो ते पैसे बँकेला पेड करतो. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही पार्टीची सोय बघितलेली असते. कधी कधी एका पार्टीची पण सोय बघितलेली असते. याचं कारण ज्यावेळेला एनी बीवर बिल काढलं आणि बीनी जर ॲक्सेप्ट करून दिलं तर ए ते बिल बँकेत डिस्काउंट करतो आणि आलेले पैसे वापरतो. त्यानंतर ज्यावेळेला पेमेंट करायची वेळ येते त्यावेळेला ड्रॉईनी पेमेंट करायचं असतं. त्यामुळे ए बीला पैसे देतो आणि बी ते बँकेत भरतो. अशा तऱ्हेने एका पार्टीच्या फायद्यासाठी किंवा दोन्ही पार्टीच्या फायद्यासाठी सुद्धा बिल ऑफ एक्सचेंज तयार केलं जातं. त्याला ॲकॉमोडेशन बिल असं म्हणतात. अँड नाव देर इज डिस्टिंक्शन बिटवीन ट्रेड बिल अँड ॲकॉमोडेशन बिल. ट्रेड bills are drawn to settle a business transaction, and accommodation bills are drawn to meet the financial needs of the drawer, drawee, or both the parties. Second, consideration. Trade bills are accepted for a consideration and accommodation bills are accepted without any consideration. म्हणजे त्यांच्यामध्ये खरं काहीही कन्सिडरेशनसाठीचं ट्रान्झॅक्शन झालेलं नसतं. रोल. ट्रेड बिल्स ॲक्ट ॲज अन एव्हिडन्स ऑफ इनडेटेडनेस. म्हणजे एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला पैसे द्यायचे आहेत हे दर्शवतं. अँड ॲकॉमोडेशन बिल्स ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ फायनान्स. नेक्स्ट इज शेअरिंग ऑफ प्रोसीड्स ऑफ बिल. ऑन डिस्काउंटिंग ऑफ ट्रेड बिल्स, proceeds remains with the holder, that is drawer, and on discounting of accommodation bills, proceeds may be shared by drawer and drawee in an agreed ratio. त्यांनी ते इक्वली शेअर करायला पाहिजेत असंही नाही. ते कोणत्याही दुसऱ्या रेशोमध्ये शेअर करू शकतात, इक्वली शेअर करू शकतात, एनिथिंग ॲज पर देअर ॲग्रीमेंट. लास्ट इज रिकव्हरी इन केस ऑफ डिसऑनर. ऑन डिसऑनर ऑफ ट्रेड बिल्स, drawer can file a suit against drawee because drawee is liable to pay the amount. And in case of dishonor of accommodation bill, drawer cannot file suit against the drawee because drawee is not liable to pay any amount to the drawee because there is no business transaction for this. Okay, now we'll solve first problem. See, one problem is given. Here one bill is drawn for the accommodation of one of the parties. एका पार्टीच्या फायद्यासाठी बिल accommodation bill ड्रॉ करण्यात आलेलं आहे. On 1st January, Y accepts a 3 months bill for ₹2,000 drawn on him by X for latter's benefit. Yने बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे. 3 महिने टाईम पिरियड आहे. ₹2,000 ड्रॉन बाय X. So X is a drawer and Y is a drawee. After Y's acceptance, X discounted the bill on 4th January at 6% per annum, and at maturity
sent Y a check for rupees 2000 in order to enable him to honor the bill. Y duly honored his acceptance. Past journal entries in the books of X and Y. So now let's solve this problem. Draw the books of Mr. X, that is drawer, and Mr. Y, that is drawing. ओके, आता या प्रॉब्लेममध्ये म्युच्युअल अकोमोडेशनसाठी बिल काढलेलं आहे. दे टोल्ड अस दॅट वाय ॲक्सेप्टेड द बिल, सो वाय विल बी द ड्रॉई अँड एक्स विल बी द ड्रॉवर. फर्स्ट वी विल पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, दॅट इज मिस्टर एक्स. एक्सनी बिल काढलं आहे आणि वायने ॲक्सेप्ट करून दिलं आहे वर्थ रुपीज 2000. सो फर्स्ट एंट्री ऑन 1st January विल बी BR अकाउंट डेबिट टू वायज अकाउंट रुपीज 2000 being the acceptance received. Okay, then they told us that on 4th January Mr. X discounted the bill with his bank. So second entry will be cash account debit, discount account debit to BR account. Discount is rupees 30 because discount rate is 6% per annum. 6% of rupees 2000 is 120 for full year and term of bill is 3 months. बिलाची मुदत 3 महिने आहे, त्यामुळे पूर्ण वर्षाचा डिस्काउंट 120, 3 महिन्यांचा 30 रुपये डिस्काउंट येईल. सो बिईंग द बिल डिस्काउंटेड विथ द बँक, दिस विल बी द एंट्री. आणि त्यानंतर प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलं आहे की ऑन मॅच्युरिटी वायला बिल ऑनर करता यावं म्हणून ड्रॉवरनी म्हणजे एक्सनी बिलाचे पैशाचा चेक पाठवलेला आहे. सो लास्ट, दॅट इज थर्ड एंट्री इन द बुक्स ऑफ ड्रॉवर will be Y's account debit to bank account rupees 2000 being the check sent to Y. हा चेक वायला पाठवलेला आहे कारण वायला बिल ऑनर करायचं आहे. बँकवाले पैसे मागायला जातील त्यावेळेला वायला पैसे द्यायचे आहेत, म्हणून एक्सनी आपण पैसे वापरलेले आहेत ते 2000 रुपये वायला पाठवलेले आहेत. ओके, नाव इन द बुक्स ऑफ वाय, दॅट इज ड्रॉई. First entry will be of bill accepted, X's account debit to bills payable account rupees 2000. We have learned already all the basic entries of bill of exchange आणि त्या तुमच्या लक्षात आहेत असं मी अजून करते. सो पहिली बिल ॲक्सेप्टेडची एंट्री. देन चेक रिसिव्ड फ्रॉम मिस्टर एक्स. एक्सकडून चेक मिळालेला आहे 2000 रुपयाचा 4th एप्रिलला, मीन्स ऑन मॅच्युरिटी ऑफ बिल. आणि लास्ट एंट्री विल बी ऑफ बिल ऑनर्ड ऑन मॅच्युरिटी. बिल पेएबल रोख करून परत घेतलेलं आहे आणि कॅश बाहेर गेलेली आहे. बिल इज कमिंग इन, कॅश इज गोईंग आउट. ते कॅश बँकेला पेड करतील आणि आपलं बिल परत घेतील. सो बिल ऑनर्ड ऑन मॅच्युरिटी, दिस विल बी द लास्ट एंट्री इन द बुक्स ऑफ वाय. इन दिस वे फॉर म्युच्युअल अकोमोडेशन फंड्स निर्माण व्हावेत म्हणून, पैसे वापरता यावेत म्हणून बिल एका पार्टीने दुसऱ्या पार्टीवर ड्रॉ केलेलं आहे आणि या हेडिंगमध्ये फक्त पहिल्या पार्टीनेच पैसे वापरलेले आहेत. पण असं होऊ शकतं की पहिल्या पार्टीने दुसऱ्या पार्टीला पैसे पण पाठवलेले असू शकतात. आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये हा मुद्दा बघूया. ओके, नाव दिस इज द सेकंड कंडिशन ऑफ म्युच्युअल अकोमोडेशन. हा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. 4 स्टेप्स दिल्यात बघा. वन पार्टी ड्रॉज अ बिल अपॉन द अदर पार्टी. Then the drawee, after accepting the bill, returns it to the drawer. Then step 3, the drawer discounts the bill with his banker and remits drawee's agreed share in the proceeds. म्हणजे ड्रॉवरने बिल डिस्काउंट करून झाल्यानंतर बँकेने जे पैसे दिलेले आहेत त्यातला ड्रॉईचा शेअर ड्रॉईला देणार आहे तो वापरायला. अँड लास्ट स्टेप विल बी जस्ट बिफोर द ड्यू डेट ऑफ द बिल द ड्रॉवर रेमिट्स द बॅलन्स ड्यू फ्रॉम हिम टू द ड्रॉई. ड्रॉवर स्वतःचा शेअर हिस्सा जो असतो तो ड्रॉईला पाठवतो अँड अनेबल ड्रॉई टू मीट द बिल अँड देन ड्रॉई मीट्स द बिल. सी दिस प्रॉब्लेम. ऑन 1st January X, for the temporary and mutual accommodation of himself and Y, draws upon the latter a bill of exchange at 3 months for rupees 2000. म्हणजे एक्सनी वायवर म्युच्युअल अकोमोडेशनसाठी बिल काढले 2000 रुपयाचं ऑन 4th January आणि वायने ॲक्सेप्ट केलेलं आहे. ऑन 4th January एक्स डिस्काउंटेड द बिल ॲट 6% पर ॲनम. 4th Januaryला एक्सनी ते बिल बँकेकडे डिस्काउंट केलं आहे अँड हँड्स हाफ ऑफ द प्रोसीड्स टू वाय आणि अर्धे प्रोसीड्स वायला पाठवलेले आहेत. ॲट मॅच्युरिटी एक्स रेमिट्स द अमाऊंट ड्यू टू वाय हू मीट्स द बिल. मॅच्युरिटीच्या वेळेला एक्स आपल्या हिश्श्याचे पैसे वायला पाठवतो हू मीट्स द बिल आणि वाय ते
बिल ऑनर करतो, म्हणजे बँकवाले पैसे मागायला गेल्यानंतर वाय आपलं बिल घेतो आणि पैसे बँकेला देऊन टाकतो. 5 जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बोथ द पार्टीज. सो फर्स्ट वी विल डिस्कस एंट्रीज इन द books of the drawer Mr. X, and then we will discuss the entries in the books of drawee, that is Mr. Y. Okay, let's start. Now in this second concept, problem is same as good as सेम प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिल्या कन्सेप्टमध्ये आपण बघितलं की ड्रॉनी ड्रॉईवर म्हणजे एक्सनी वायवर बिल काढल्यानंतर बिल डिस्काउंट करून जी अमाऊंट मिळाली ती एक्सनीच वापरली होती. पण या कन्सेप्टमध्ये बघा, प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे की ऑन 1 जानेवारी एक्स ड्रू अ बिल ऑन वाय, मीन्स वाय ॲक्सेप्टेड द बिल ड्रॉन बाय एक्स असं सांगितलं आहे. सो एक्स इज ड्रॉअर, देन एक्स डिस्काउंटेड द बिल विथ इज बँक. फर्स्ट एंट्री विल बी ऑफ bills receivable account debit to Y's account 2000 being the acceptance received. Then on 4th January Mr. X has discounted the bill with his bank, so the entry will be same. Cash account debit 1970, discount account debit 30 to bills receivable account 2000 with the bill is discounted with the bank. After that they told us that on maturity Y remits his share to Y. त्याच्या आधी त्यांनी काय केले बघा, बिल डिस्काउंट केलेलं आहे आणि त्याच दिवशी त्यांनी हाफ ऑफ द अमाऊंट रेमिटेड टू वाय असं सांगितले. म्हणजे अर्धी अमाऊंट वाय वापरणार आहे, अर्धी अमाऊंट एक्स वापरणार आहे असा अर्थ होतो. म्हणून एंट्री काय होते बघा, 4th जानेवारीला वायज अकाउंट विल बी डेबिटेड बाय ₹1000 बिकॉज हाफ ऑफ द कॅश वॉज गिवन. हाफ ऑफ 1970 इज 985. 1970 पैकी 985 एवढी हाफ कॅश इज गोइंग आउट फ्रॉम एक्स. अँड डिस्काउंट अकाउंट इज ऑल्सो गिवन फॉर ₹15. ह्याचं कारण डिस्काउंटही ₹15 त्याच्या नावाने जायला पाहिजे, वायला सहन करायला पाहिजे आणि अर्धी अमाऊंटही त्याला वापरायला मिळणार आहे असा अर्थ आहे त्याचा. सो वायज अकाउंट डेबिट 1000, ही इज रिसिविंग ₹1000 असं अजून केलं आहे. त्याचा अकाउंट डेबिट केलं आहे ₹1000नी. फॉर कॅश 985, फॉर डिस्काउंट ₹15. हाफ प्रोसीड्स रेमिटेड टू वाय अँड ऑल्सो हाफ ऑफ डिस्काउंट. तो त्याच्या वाटणीचा आहे कारण तो अर्धी रक्कम वापरणार आहे, म्हणजे डिस्काउंट अर्धा पण त्यांनी सहन केला पाहिजे जो बँकेने आपल्या अमाऊंटमधून डिडक्ट केलेला आहे. हे 4 जानेवारीला झालेलं आहे. म्हणजे आता असं झालं बघा, ₹2000पैकी ₹1000चा हिशोब एक्सकडे राहिला, ₹1000 वायकडे राहिला. आणि आता त्यांनी सांगितलं ऑन मॅच्युरिटी वाय गिव्स हीज हाफ शेअर टू वाय, रेमिट्स हीज हाफ शेअर टू वाय. बरोबर आहे. म्हणजे लास्ट एंट्री विल बी ऑन 4th एप्रिल. वायज अकाउंट डेबिट 1000 टू कॅश अकाउंट 1000. म्हणजे एक्स जो आहे तो वायला ₹1000 कॅश पाठवणार आहे. कारण काय तर त्यांनी ₹1000च्या हिशोबातली 2000चं बिल होतं, त्यातलं 1000चा हिशोब एक्सचा आहे आणि 1000चा वायचा आहे. म्हणून एक्स जो आहे तो वायला ₹1000 कॅश पाठवणार आहे. हाफ अमाऊंट रेमिटेड टू वाय टू अनेबल हिम टू मेक द बिल. ओके. नाव इन द बुक्स ऑफ वाय ड्रॉई, फर्स्ट एंट्री विल बी ऑफ बिल एक्स's account debit to bills payable account being the bill accepted. Second entry will be on 4th January, cash received from Mr. X. Cash account debit 985, discount account debit 15 कारण ₹15 डिस्काउंट आहे त्याला सहन करायचं आहे. टू एक्स's account 1000. हाफ ऑफ द प्रोसीड्स रिसिव्ड फ्रॉम एक्स अँड हाफ ऑफ डिस्काउंट टू बेअर. देन ऑन 4th April, that is on the date of maturity, Mr. Y is receiving cash from Mr. X. So cash account debit 1000 to X's account 1000 being required amount received from X. And on the same date त्यांनी बिल ऑनर केलेलं आहे. सो बिल्स पेबल अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000. एक्सकडनं मिळालेले 1000 त्याच्यात तो आपल्याजवळचे 1000 घालेल आणि बिल रोख करून परत घेईल आणि कॅश बँकेला देऊन टाकेल ₹2000 बिंग द बिल ऑनर्ड ऑन मॅच्युरिटी. नॅरेशन द्या, मी इथे नॅरेशन दिलेलं नाही आहे चुकून. सो इन दिस वे ॲकॉमोडेशन बिलमध्ये 2 पार्टीज परस्पर कन्सेंटनी एक बिल तयार करतात. एक पार्टी दुसऱ्यावर बिल काढते, दुसरी पार्टी ॲक्सेप्ट करते.
ते बिल बँकेकडे डिस्काउंट करून बँकेकडून जे पैसे येतात ते एकमेकांमध्ये वापरले जातात. दोघंही वापरतात, काही काही वेळा एक वापरतात. इन फर्स्ट एक्झाम्पल ओनली एक्स युजेस द अमाऊंट. इन सेकंड एक्झाम्पल बोथ द पार्टीज मीन्स एक्स अँड वाय दोघंही ती अमाऊंट वापरत आहेत. ओके. इन दिस वे वी हॅव टू पास एंट्रीज इन अकॉमोडेशन बिल. दॅट्स ऑल.